कौटुंबिक वादाला कंटाळून पतीच्या हत्येचा कट रचणाऱ्या आणि सुपारी देऊन त्याचा काटा काढणाऱ्या क्रूर पत्नीला नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने 24 तासांच्या आत गजाआड केले आहे। गणेश उर्फ गुरुदेव प्रीतमलाल बोरकर असे मृत पतीचे नाव असून या प्रकरणी त्यांची पत्नी मनीषा बोरकर आणि तिचा साथीदार अभिजित पुरुषोत्तम साखरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। मनीषाचा हा दुसरा विवाह होता आणि गेल्या 14 वर्षांपासून त्यांच्यात सतत कौटुंबिक कारणावरून भांडणे होत होती। याच वादातून मनीषाने पतीला तुझा मर्डर केला तर मीच करणार अशी धमकी दिली होती आणि 2 जुलै 2026 रोजी रात्री 8:15 वाजता गणेश चहाच्या दुकानातून घरी परतत असताना हनुमान नगर परिसरात 2 अनोळखी इसमांनी धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या केली। भांडेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित पत्नी मनीषा आणि अभिजित साखरेला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचा आणखी एक साथीदार रोहित बोरकर आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने संगनमताने ही हत्या केल्याची कबुली दिली आहे। आरोपींना पुढील कारवाईसाठी भांडेवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून फरार आरोपी रोहित बोरकरचा शोध सुरू आहे। ही धडक कारवाई नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। भांडेवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये काल दिनांक 2 जुलै 2026 रोजी रात्री 8:30 दरम्यान यातील एक रेकॉर्डवरील आरोपी होता। त्याचं नाव होतं गणेश प्रीतमलाल बोरकर। याचं अभिलेखावरील आरोपी असून याचं 3 अज्ञात इसमांनी चाकूच्या साह्याने त्याला निर्घृण हत्या केली। याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये घटनास्थळी पोहोचून स्टाफसह आणि इतर आमच्या युनिट पथकाचे अधिकारी अंमलदार यांच्या मदतीने भांडेवाडी पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही पाहणी केली आणि काही कॅमेरे चेक केले। त्या आधारे आम्हाला एक इसम संशयास्पदरित्या दुकानामधून मिरची पूड घेताना दिसला। त्यानंतर यातील जो मयत होता त्याची पार्श्वभूमी आणि इतर माहिती गोपनीय माहिती प्राप्त केल्या असता असं निदर्शनास आलं की त्याची जी पत्नी आहे त्या पत्नीला मारण्याचा हा मृतक हा प्रयत्न करत होता आणि त्या भीतीपोटी तिने काहीतरी असा प्रकार केला असावा अशी संशय वाटल्याने आम्ही तिला ताब्यात घेऊन महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने तिला आम्ही पारडी पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही तिचं इंट्रोगेशन केलं आणि त्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता तिने तिच्या मुलीला त्रास होतोय आणि तिला स्वतःला सुद्धा तो मारण्याची धमकी देत होता। या अनुषंगाने तिने काही लोकांच्या मदतीने सुपारी देऊन तिच्या नवऱ्याचा खून केला अशी कबुली दिल्याने नमूद महिला तिचं नाव आहे मनीषा गणेश बोरकर, वय 37 वर्ष, राहणार श्यामनगर, पोलीस ठाणे पारडी, तिला ताब्यात घेतलं। त्यानंतर यामध्ये तिला मदत करणारा अभिजित पुरुषोत्तम साखरे उर्फ दद्दू व 29 वर्ष, राहणार आनंदनगर, कांद्री, कन्हान याला सुद्धा पोलीस स्टेशन पारडी आणि कन्हान पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलं। त्यानंतर अधिक चौकशी करून त्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आम्ही त्यांना पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन भांडेवाडीच्या ताब्यात दिलेलं आहे। यामध्ये ज्यांनी मृतकाचा खून केला त्या 3 आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत आणि पुढील तपास करून आरोपींचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे।